श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरीमध्ये तुम्हाला काही समस्या असल्यास, व्यवसायामध्ये समस्या असल्यास त्यावर अतिशय गुणकारी उपाय असा कोणता, 100% फळ देणारा उपाय कोणता, तर प्रत्येक व्यक्तीने करावे असे हे साधे आणि सोपे उपाय आहे। तुम्हाला त्रासही नसल्यास तुम्ही जर का हे उपाय केल्यास भविष्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून तुमचे नुकसान होणार नाही। म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा। यामध्ये 3 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ते अतिशय साधे आणि सोपे आहेत। ते उपाय कोणते तर ते बघूया। तर हे उपाय कोणी, कधी आणि का करावे, तर ज्याही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्याला असं वाटत असेल की मी खूप हुशार आहे, माझ्यामध्ये भरपूरसे गुण आहे, पण माझा बॉस आहे, माझे जे सर आहे ते माझ्या गुणाला प्राधान्य देत नाहीत, प्रमोशन होऊ देत नाही। म्हणजेच तुम्हाला अधिकार हवाय, सत्ता हवी आहे, नोकरीमध्ये प्रमोशन मिळवायचे आहे, किंवा हे सोडून अनेकदा असं होतं की नोकरी करत असताना जे आपले वरिष्ठ सहकारी असतात, जे सोबतचे जे असतात, आपली काही चूक नसताना सुद्धा आपल्याला सस्पेंड करून टाकतात किंवा आपल्याला त्रास होतो, आपल्यावर वाईट गोष्टींचा ठपका ते लावतात। आणि म्हणजेच एकूण काय तर आपली चुकी नसल्यास आपल्याला ती चुकी मान्य करायला लावतात। म्हणजेच नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पहिला उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक रवियंत्र आणायचे आहे। रवियंत्र फ्रेम करून घ्यावे आणि आपल्या घराच्या पूर्व भिंतीवर ते लावावे। लावल्यानंतर रोज सकाळी उठून त्याचे दर्शन तुम्हाला घ्यायचे आहे। अगरबत्ती त्या रवियंत्राला जोडायची आहे आणि हात जोडून मनोमन आपले सर्व काम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मगच तुम्हाला तुमच्या कार्याला जायचे आहे। हळूहळू काही दिवसात का होईना पण तुम्हाला त्याचा फरक दिसायला लागेल। आता ही पहिली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही रवियंत्र तुमच्या घरामध्ये आणू शकत नसल्यास किंवा घरामध्ये कोणी या गोष्टीला मानत नसल्यास तुम्हाला काय करायचे आहे, देवासमोर बसायचे आहे, म्हणजेच आपल्या मंदिरासमोर बसायचे आहे। सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मंदिरामध्ये, देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तो लावल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे म्हणजे सूर्य स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे। हे रोज करावे का, तर शक्य झाल्यास रोज करावे, नाहीतर रविवारी तर नक्कीच करावे। रोज केल्यास त्याचा लवकरात लवकर तुम्हाला फायदा होईल आणि फरक पाहायला मिळेल। हा झाला दुसरा उपाय। हाही उपाय तुम्ही रोज करू शकत नसल्यास, तुम्हाला वेळ नसल्यास अतिशय साधा उपाय आहे। ते म्हणजे दररोज तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे। ते अर्घ्य तुम्हाला फक्त रविवारीच न देता रोज द्यायचे आहे। फक्त 2च मिनिटाची गोष्ट असते। लोट्यामध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये कुंकू टाकावे, अक्षत टाकावं आणि ओम गृणे सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्यदेवाला अर्घ्य तुम्हाला द्यायचे आहे। हा झाला तिसरा अतिशय साधा आणि सोपा उपाय। आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे वेळच वेळ आहे, तर 3ही गोष्टी तुम्ही करू शकता किंवा 3पैकी एक गोष्ट जरी तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। हा उपाय अनेक लोक करतात, आयुष्यामध्ये यशस्वी होतात। तुम्हीही हा उपाय नक्की करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा, प्रगती करा। अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलवर येत राहा। माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।